श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. फक्त आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन वर्ष 2026च्या सुरुवातीस जानेवारी महिन्यात कोणत्या दिवशी आपल्या घरामध्ये काही अशा वस्तूंना घेऊन येतो तर आपल्या घरामध्ये पैशांची कमी, धनाच्या बरकतीची कमी कधी होणार नाही. कधी कोणत्याही प्रकारच्या चिंता असोत, परेशानींच्या बाधाही राहणार नाहीत आणि वर्ष 2026मध्ये पूर्ण वर्षभर घरात शांती नांदू मिळेल. व्यापारात सुख समृद्धी, साक्षात श्री लक्ष्मीचा स्थायी निवासही आपल्या घरात निश्चित होईल. बघतो डिसेंबर महिना सुरू आहे. येत्या 2-4 दिवसातच नूतन वर्ष 2026ला सुरुवात होणारी आहे. या नवीन वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांना खूपच शुभदायी आशा आहेत, ज्याने की जीवनामध्ये खूप सारी प्रगती व्हावी, त्यांच्या मनोवांछित इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि हे नूतन वर्ष त्यांना सुख समृद्धीचे व भरभराटीचे सिद्ध व्हावे. बघतो ज्योतिषशास्त्राचे म्हणाल तर नूतन वर्षामध्ये कर्मासोबतच जर आपणास भाग्याची साथ मिळेल तर आपली सर्व कामे यशस्वी होतील. तुमच्यासोबत सर्व काही मंगलदायीच होईल. परंतु बघतो ही भाग्याची साथ मिळेल तरी कशी? तर जर तुम्ही इच्छिताय की या नूतन वर्षात 2026मध्ये तुमच्या भाग्याची साथ वाढतच जावी, प्रत्येक क्षेत्रात कार्यांच्या कामात तुम्हाला सफलता प्राप्त व्हावी, तर बघतो तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ध्यान देऊन अगदी बारकाईने लक्षपूर्वक पाहावा लागेल, जेणेकरून की तुम्हाला याचा पूर्ण लाभ प्राप्त होईल. अर्धवट माहिती नेहमी नुकसानच देते. तर पहा बघतो, आपल्या वास्तुशास्त्राच्या अनुसार आपल्या घरामध्ये काही अशा वस्तू घेऊन येण्याचा सल्ला दिला जातो ज्यांनी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा स्थायी स्वरूपात निवास होईल. अर्थात घरात धन तर येते पण टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खर्च वाढून ते नष्ट होत राहते, तर घरात लक्ष्मीचा वास हा स्थिर नाही. आता यामागे बरीचशी कारणे असू शकतात, परंतु वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्राच्या अनुसार काही अशा वस्तू सांगण्यात आलेल्या आहेत ज्यांना जर कोणी व्यक्ती नवीन वर्षाच्या सुरुवातीस जानेवारी महिन्यात कोणत्याही दिवशी या वस्तूंना आपल्या घरात आणून त्यांना घरात आपल्या स्थान देते, तर अशा घरामध्ये लक्ष्मी सुख समृद्धी स्थिर होऊन पूर्ण वर्षभर आपला स्थिर स्थायी निवास निश्चित करते. त्या घरात अपार सुख समृद्धी नांदू लागते. घरात कधी कोणत्याच गोष्टीची कमी होत नाही. ज्योतिषशास्त्राच्या अनुसार या वस्तू तुमच्या सौभाग्याची प्रतीक असतात, ज्या की खूपच स्वस्त आहेत, जास्त महाग नाहीत. यांना घरामध्ये ठेवल्याने तुमच्या घराची तरक्की होणे हे मात्र निश्चित आहे. या तर मग बघतो आपण जाणून घेऊयात की त्या वस्तू कोणत्या आहेत. लक्षपूर्वक ध्यान देऊन ऐका. सर्वात पहिली वस्तू आहे कासव. बघतो कासव शुभताचे प्रतीक आहे. तर जर तुम्ही इच्छित आहे की घरामध्ये सर्व काही शुभ होत राहावे, तर तुम्ही या नवीन वर्षाच्या सुरुवातीस आपल्या घरामध्ये एका धातूचे कासव अवश्य आणा. तुम्ही इच्छिता तर काचेचाही कासवाची प्रतिमा तुम्ही आणू शकता. बघतो हे जे कासव असते ते भाग्यवर्धकतेच्या दिशेने संकेत करते. तर जेव्हा तुम्ही त्या कासवाच्या प्रतिमेस आपल्या घरी आणाल तेव्हा यास आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचे आहे. बघतो उत्तर दिशा भाग्यशाली दिशा असते आणि या उत्तर दिशेला कासवाचे मुख असल्याने त्या दिशेला तुमचे भाग्य वाढत जाईल. असे केल्याने 2026चे वर्ष तुमच्यासाठी खूपच जास्त प्रभावशाली सिद्ध होणारे आहे. तर हे कासव बघतो तुम्ही तुमच्या घरी आवर्जून घेऊन या. दुसरी वस्तू आहे पिरॅमिड. बघतो जर येणाऱ्या नवीन वर्षास जर तुमच्यासाठी मंगलमय करायचे असेल तर नवीन वर्षात तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या पिरॅमिडच्या प्रतिमेला आणू शकता. पिरॅमिडची आकृती उत्तर दक्षिण अक्षाच्या दिशेवर ठेवण्याच्या कारणामुळे ही खूपच जास्त खास बनून जाते. बघतो हा पिरॅमिड संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापित ज्ञात आणि अज्ञात शक्तींना आपल्यामध्ये समाविष्ट करतो आणि आपल्यामध्ये एक ऊर्जावंत वातावरणाची निर्मिती करण्यासाठी सक्षम बनतो. ज्या घरामध्ये पिरॅमिड असतो त्या घरातून निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच की जी नकारात्मक ऊर्जा असते ती ऊर्जा त्या घराचा त्याग करते, त्या घरात सोडून जाते आणि त्या खाली झालेल्या जागेत त्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे वातावरण कायम बनून राहते. आणि बघतो जेथील स्थानी ही सकारात्मक ऊर्जा अस्तित्वात असते तेथील स्थानी सर्व कार्य यशस्वी होतात आणि त्या स्थानी अपार सुख समृद्धी आणि लक्ष्मी मातेचा निवास होतो. बघतो ही सकारात्मक ऊर्जा त्या घराच्या सदस्यांकडून कोणत्याही कामाला यशस्वी करण्यास समर्थ ठरते, नेहमी कार्यसिद्धी करण्यात सक्षम राहते. त्यामुळे जर तुम्ही या पिरॅमिडला नवीन वर्षात आपल्या घरामध्ये घेऊन याल तर तुमचे भाग्य तुमचे साथ देऊ लागेल. पुढील जी वस्तू आहे ती आहे पोपटाची चित्रे अथवा फोटोंची फ्रेम. बघतो वैदिक शास्त्रांच्या अनुसार जर घराच्या उत्तर दिशेमध्ये पोपटाच्या फोटोच्या प्रतिमेला लावल्याने घरातील लहान मुलांच्या अभ्यासाची रुची वाढते. मानले असे जाते की पोपट हा सौभाग्याचे प्रतीक आहे. अशामध्ये नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी आपल्या घरामध्ये पोपटाचे चित्र किंवा मग पोपटाच्या सुंदर मूर्ती असतात बघतो, तर अशी मूर्ती अथवा फोटो आपल्या घरी अवश्यच घेऊन या. फेंगशुईच्या अनुसार
पोपट हा 5 तत्वांचे संतुलित स्थापित करण्यात मदतशीर असतो आणि याच घरात ठेवल्याने तुम्हाला प्रत्येक कार्यात यश प्राप्त होण्यास सुरुवात होऊन जाते. जसे की मुलाचे अभ्यासात मन लागते, तुमच्या कामाप्रती फोकस वाढतो. तसेच याच घरात ठेवल्याने स्मरणशक्ती सुद्धा वाढते. प्रेम, प्रामाणिकपणा, दीर्घ आयुष्य आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून पोपटास मानले जाते. आता असे का मानले जाते? कारण की ज्या पण घरामध्ये गरिबी, दरिद्रता, रोग व पिढांचा त्रास असतो, त्याच्या घरात पोपट अथवा पोपटाचे चित्र लावल्याने हे सर्व काही दूर होऊन जाते. आणि एवढेच नव्हे तर बघतो, फेंग शुईमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की पोपटाच्या जोडीला स्थापित केल्याने पती पत्नींमधील प्रेम संबंध जुळून येतात. फेंग शुईच्या अनुसार पृथ्वी, अग्नी, जल, लाकूड आणि धातू या 5 तत्वांचे संतुलन करतो हा पोपट. त्यामुळे यापैकी कोणत्याही एका तत्वाची आपल्या घरामध्ये कधी कमी होऊ नये, त्यासाठी तुम्ही पोपटाच्या फोटोस आपल्या घरामध्ये नक्की स्थान देऊ शकता. आता पुढील वस्तू आहे मोरपीस. बघतो, या मोरपिसाला शुभदायी आणि चमत्कारी मानले गेलेले आहे. मोरपंखास व्यक्तीच्या भाग्याचे वर्धक सुद्धा मानले जाते. तुमच्या भाग्यामध्ये येणाऱ्या सर्व बाधांचा हा मोरपंख शमन करतो. त्यामुळे 31 डिसेंबर पूर्वी तुम्ही आपल्या भाग्यास पुढे वाढवण्यासाठी या मोरपंखास आपल्या घरी घेऊन आले पाहिजे. परंतु इथे हे लक्षात असू द्या की तुम्हाला फक्त एकच मोरपीस आणायचे आहे. मोरपिसांचा गुच्छा तुम्ही आपल्या घरात घेऊन येऊ नये. बघतो, 1-2 मोरपीस तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता, परंतु त्यापेक्षा जास्त मोरपीस तुम्ही ठेवू नये, अन्यथा याने तुमचे उलटे नुकसान होईल. त्यामुळे 2 ते 3 मोरपीस घरात ठेवावे आणि यास नवीन वर्षात घरात स्थापित कराल तर याने तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे भाग्योदय होईल. आता पुढील वस्तू आहे गोमती चक्र. बघतो, हे गोमती चक्र ज्या पण व्यक्तीच्या घरामध्ये अस्तित्वात असते, त्या व्यक्तीच्या घरावर कधीही शत्रूची बाधा कार्य करू शकत नाही. वाईट नकारात्मक शक्तींचा वास होत नाही. असे मानले जाते की हे गोमती चक्र गोमती नदीमधून प्राप्त झालेले होते, त्यामुळे यास गोमती चक्र बोलले जाते. शास्त्रांच्या अनुसार असे मानले जाते, कुंकवाच्या डब्बीमध्ये एक गोमती चक्र आणून त्यात ठेवून दिल्याने त्या स्त्रीच्या पतीचे दुर्भाग्य भाग्यात बदलून जाते आणि पूर्ण घरामध्ये श्री लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने सुरक्षित वातावरण तयार होते. घरात धन, सुख, समृद्धी बनून राहते. तसेच गोमती चक्रास पिवळ्या अथवा लाल कपड्यात पोटलीप्रमाणे गुंडाळून घराच्या तिजोरीच्या स्थानी ठेवून दिल्याने घरामध्ये धनासंबंधित येणाऱ्या सर्व समस्या बंद होऊन जातात आणि घरामध्ये होणारे अनावश्यक खर्च सुद्धा बंद होऊन जातात. तुमच्या घरात धन टिकू लागते, ज्याने तुमची बचत होण्यास सुरुवात होते. फक्त पुढील वस्तू आहे विंड चिम्स. फक्त विंड चिम्स सर्वसाधारणपणे लोकांच्या घराबाहेर टांगलेली आढळते. आपल्यापैकी फारच कमी लोक जाणतात की याचा वापर करण्याचे खूप सारे फायदे आहेत. विंड चाइम वाले घर आकर्षित दिसते. त्याचसोबत विंड चाइम घरात टांगून ठेवल्याने त्या घराचे वातावरण शुभदायी बनून राहते. बघतो, तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की वास्तू विशेष तज्ज्ञही या गोष्टीला मानतात आणि हे सांगतात की विंड चिमला घरामध्ये अशा ठिकाणी लावले पाहिजे जेथील स्थानी हवा खेळती राहत असेल. म्हणजेच की आपल्या घराच्या मुख्य दरवाजात अथवा खिडकीजवळ अशा ठिकाणी लावू शकता जेथून तुमच्या घरामध्ये हवा येत असेल. बघतो, जेव्हा घराच्या दिशेने हवा येते आणि या विंडचाम्सला तिचा स्पर्श होतो, तेव्हा ती घरामध्ये प्रवेश करते. त्यानंतर ही विंडचाम्स एकमेकांना आदळते आणि त्यानंतर त्यातून एका घंटीप्रमाणे पवित्र ध्वनी निर्माण होतो आणि त्यामुळे बघतो त्या घरामध्ये समाधान, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि त्यामुळे त्या घरामध्ये बघतो सर्व सदस्यांमध्ये प्रेमभावाचे वातावरण बनून राहते, मनाला समाधान लाभते. विंडचाइमच्या मदतीने त्या घरातील व्यक्ती कधीही नकारात्मक असो अथवा त्याचे विचार नकारात्मक असो, तो चिंताग्रस्त असेल किंवा मग डिप्रेशन मध्ये असेल, तर या विंडचाइमला घरात लावल्याने तुम्हाला एक सुखद अनुभवाची प्राप्ती होते. सकारात्मक ऊर्जेचा संचार राहून व्यक्तीचे मन प्रसन्न राहते. त्यामुळे तुम्ही यास नवीन वर्षात अवश्य आपल्या घरात घेऊन या. यानंतर पुढील जी वस्तू सांगण्यात येते तर ती आहे क्रिस्टल बॉल. बघतो, ही एक अशी वस्तू आहे जी फेंग शुईमध्ये आर्थिक रूपाने सर्वात अधिक महत्त्वपूर्ण मानली जाते. बोलले असे जाते की जर घरामध्ये क्रिस्टल बॉल असेल तर त्या घरातील नकारात्मक ऊर्जा जिवंत राहू शकत नाही. त्या घरात नकारात्मक ऊर्जा जास्त काळ आपला टिकाव धरू शकत नाही, कारण की हा क्रिस्टल बॉल त्याच्या आजूबाजूच्या त्या घरातील नकारात्मक ऊर्जेला आपल्यात शोषून घेतो आणि आपल्यामध्ये त्या ऊर्जेस समाविष्ट करून तिला बंदिस्त ठेवतो आणि आपल्यातून सकारात्मक ऊर्जेचा संचार करतो. बघतो, हा क्रिस्टल बॉल तुम्हाला बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मिळून जातील. तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार या नूतन वर्षाच्या वेळी या क्रिस्टल बॉलला घरामध्ये आणून तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी लावा जिथे त्याच्यावर घरात येणाऱ्या जाणाऱ्यांची सर्वांची नजर पडेल. त्यामुळे मी खात्रीने सांगतोय की याने तुम्हाला भरपूर लाभ होईल. पुढील वस्तू आहे लाफिंग बुद्धा. नूतन वर्षाच्या वेळेस जो कोणी व्यक्ती यास आपल्या घरामध्ये आणतो त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते.
त्याचसोबत त्याच्या घरामध्ये खुशीचेही वातावरण येते. तुम्ही यास आपल्या कार्यस्थळी, ऑफिसमध्ये, टेबलवर वगैरे आणून ठेवू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या कार्यस्थळी, घरी सजावटीच्या स्थानी ठेवू शकता. बघतो लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने त्या घरातील सर्व लोक भरपूर मेहनत करतात आणि त्या घरामध्ये नवीन ऊर्जेचा संचार कायम बनून राहतो. तसंच बघतो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये हत्तीच्या मूर्तीला खूपच लाभकारी मानले जाते. त्यामुळे नवीन वर्षात घरात छोटीशी हत्तीची मूर्ती अवश्य आणा. असे केल्याने घर परिवारात खुशी राहते आणि नोकरी कारोबारात उन्नती होते. बघतो तांब्याच्या धातूची सूर्याची आकृती नवीन वर्षाच्या दिवशी घरात आणून दरवाजात, भिंतीवर लावल्याने घरातील सदस्यांना प्रत्येक कार्यात, क्षेत्रात यश प्राप्ती होते. जीवनातील कष्ट व पीडांपासून त्यांना सुटका मिळते. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.